कैकेयीला आनंद झालेला आहे, अत्यानंद झालेला आहे, की रामाचा राज्याभिषेक उद्या होणार होणार आहे. आहे नक्कीच. आणि तिथपासून पुढच्या 1-1.5 तासामध्ये कैकेयी रामाला वनवासात पाठवण्यासाठी प्रवृत्त होते. तर सप्त वर्षांनी दंडकारण्यमाश्रितः चिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसा. तो म्हणतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाला युवराज्याभिषेक केला तर तो त्याच्या कॉम्पिटिटर जे आहेत त्यांना पहिला संपवेल. वनवास म्हणजे गेलेला माणूस परत येणार नाही, अशी ती साधारण त्याची ती ग्रॅव्हिटी आहे. लक्ष्मण रामाला म्हणतो की अरे ते बघ, तो लांबून भरत येतोय आणि अख्खी सेना घेऊन येतोय, तो इकडे वनात येणार आहे आणि आपला बंदोबस्त इथेच करून जाणार आहे. आणि अयोध्येची सगळी प्रजा ही भरताकडे वाईट नजरेने बघते. वाल्मिकी म्हणतात, रावणम सर्व भूतानाम सर्व लोक भयावहम. राक्षस हे एक वेगळं राज्य आहे आणि त्या राज्याचा जो राजा आहे तो लंकाधिपती रावण आहे. पण रामाला सगळे ऋषीमुनी हे एका डिरेक्शननी मोटिवेट करतात की तुला राक्षसांचा संहार करायचा आहे आणि शेवटी तुला रावणाला मारायचं आहे. हे सुवर्णमृग बाकीच्या मृगांसारखं नाही आहे. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मी ज्या वेळेला राजा होईन त्यावेळेला माझ्या पोझिशनमध्ये हे आहे, ह्याच्याने माझी खूप कीर्ती वाढेल, तर मलाही हे हवं आहे. लक्ष्मण सीतेला म्हणतो की हा आवाज रामाचा नाही आहे, मी जाणार नाही. सीता लक्ष्मणाला म्हणते की तू भरत आणि तुझा प्लॅन आहे की रामाला मनात घेऊन जायचं आणि तिकडे संपायचं आणि परत यायचं. ती लक्ष्मणाला म्हणते की तुझ्या माझ्यावर पहिल्या दिवसापासून डोळा आहे. या पडद्यामागे काय घडते आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, तसंच आहे काहीतरी.